ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। 27 गाव प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी घेणार जलसमाधी। सिडकोने लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने प्रकल्पग्रस्तांना आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये नोकरीत प्राधान्य आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असताना ब्लास्टिंग करताना अमोनियासारखा घातक वायू वापरल्यानं आजूबाजूच्या परिसरातील कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्यानं ब्लास्टिंग त्वरित थांबवावं अशा अनेक मागण्यांसाठी 27 गाव प्रकल्पग्रस्त विमानतळ बाधित शेतकरी संघर्ष नंदराज शेठ मुंगाजी हे 12 जुलै रोजी जलसमाधी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मुंगाजी शेठ, आपण उद्या 12 जुलै रोजी जलसमाधी आंदोलन घेतलेलं आहे। हे जलसमाधी आंदोलन कुठल्या कारणास्तव घेतलेलं आहे आणि आपल्या सिडकोकडून किंवा विमानतळ अथॉरिटीकडून कुठल्या मागण्या आहेत? नमस्कार। लोकनेते दिबा पाटील 27 गाव कृती समितीचे अध्यक्ष। मी जो जलसमाधी आंदोलनाचा आम्ही जो विचार केला त्याला कारण सिडको प्रशासन नेहमी वारंवार आम्हाला फसवित आहे। या विमानतळामध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळावा ही आमची ठाम भूमिका आहे। तसेच स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचा या विमानतळाला नाव लागलाच पाहिजे ही भूमिका आमच्या प्रकल्पग्रस्तांची आहे। तसेच या विमानतळाच्या कामात डोंगरफोडीचा जो काम चालू आहे त्या मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होत आहे आणि आमच्या ओळागाव, कुंडेवाल, दापोली, पारगाव, भंगारपाडा या गावातल्या घरांना तडे जात आहे। कोणाची सिलिंग पडतोय, कोणाचा स्लॅब पडतोय, या जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे। आणि जो ब्लास्टिंगसाठी वापरणारा जो मटेरियल आहे अमोनिया आहे, त्याची ब्लॅस्ट उडल्यानंतर त्या अमोनियाचा एवढा वास 1 तास वास त्या विभागामध्ये घुमतो। त्यामध्ये माझ्या ओल्या गावामध्ये कॅन्सर सारखं 3 ते 4 रुग्ण आता सापडलेले आहेत। म्हणून आम्हाला एक भयानक भीती वाटत आहे का या विमानतळामध्ये डोंगरफोडीचा जो काम चालू आहे त्यामध्ये आमच्या गावामध्ये जी कॅन्सर सारखा आजार जर फैलवत आहे त्यामुळे आम्हाला दाट आमच्या जीवनाची परिस्थिती जगणं ही कठीण झालेली आहे। तिसरा मुद्दा तुम्हाला सांगायचं झालं 2018 पासून ज्यांना भूखंड वाटप केले पण त्यांना अजून मिळालेले नाहीत। हे नेहमी वारंवार सांगतात त्यांना भूखंड दिले, पण असे 57 आमचे शेतकरी बंधू तिथे आहेत, त्यांना अद्याप भूखंड दिलेलं नाही। फक्त सोड झाली, ड्रामध्ये निघालाय। ही सिडको आमची नेहमी वारंवार फसवणूक करीत आहे। तसेच विमानतळाच्या भरावामुळे आमच्या या 5 गावांमध्ये पुराचा पाणी शिरतो घरामध्ये। नेहमी आम्ही सिडको प्रशासनाला सांगित असतो का पावसाला नंतर आमच्या जीवाला धोका आहे, परंतु ज्या डुंगीसारख्या गावामध्ये पावसाळी पाणी शिरल्यानंतर 50,000 रुपये मोबदला देतात, ते आमच्या या पारगाव, ववळा, दापोली, भंगारपाडा या गावांना सुद्धा मिळाला पाहिजे। आणि जलसमाधीला का घेऊ नये नेहमी वारंवार आम्ही सांगतो, आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या आम्हाला मिळाला पाहिजेत। या विमानतळाला पहिला प्राधान्य हे स्थानिक भूमिपुत्र या प्रकल्पग्रस्तांना मिळाला पाहिजे। परंतु सिडको किती दिवस हात उंच करतो आमच्या हातामध्ये नाही। पण आम्ही पण सांगितलं, ज्या अदानीना तुम्ही एअरपोर्ट चालवायला दिलात त्यांची आमची तुम्ही मीटिंग लावा समोरासमोर। आमच्या प्रकल्पग्रस्तांचे ज्या पद्धतीने शिक्षण आहे त्या पद्धतीने आम्हाला तिथे नोकऱ्या भेटल्याच पाहिजे ही ठाम भूमिका आमची ही राहणार आहे। तसेच उद्याची जी तारीख आहे 12 जुलै ही खरोखरच आम्ही या सिडको प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला कंटाळून आम्ही आता जीवाची बाजी लावण्यासाठी आम्ही तयार झालो आणि उद्या 10 वाजता आम्ही जलसमाधी घेण्यासाठी मोठ्या संख्येने नदीपात्रामध्ये उतरणार आहोत। 12 जुलै रोजी ओला खाडी ब्रिजच्या समोर
मग पूर होऊ दे, महापूर होऊ दे, पण उद्या आम्ही समुद्रामध्ये जलसमाधी घेण्याचे आहात 50 ते 60 लोक तयारच आहोत. पण आमच्या मोठ्या संख्येने प्रत्येकातून मला फोन येतात, आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर येऊन आम्ही या खाडीमध्ये जलसमाधी घेतो. कारण हा आमचा नदी म्हणजे एक आमचा पोट भरण्याचा साधन होता. त्यामध्ये मच्छी पकडून आम्ही तीच मच्छी विकून आम्ही पोट भरत, ते पण सुद्धा आमचा नदीपात्र बदलल्यामुळे मच्छीचा पण तिथं प्रश्न उद्भवलेला आहे. म्हणून मी सर्व तमाम माझ्या 27 गावाने तर पूर्ण तालुक्यातील जनतेने या जलसमाधीमध्ये सामील व्हावा ही हात जोडून माझी विनंती आहे.